NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम. आजकाल टॅक्स वाचवण्यासाठी खूप लोक NPS मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण सगळ्यात मोठा कन्फ्युजन हा असतो की NPS चा टॅक्स बेनिफिट फक्त ओल्ड रिजिम मध्ये भेटतो का न्यू टॅक्स रिजिम मध्ये सुद्धा भेटतो. मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केले NPS मध्ये पैसे, त्यावर डिडक्शन मिळतो का की फक्त एम्प्लॉयरने भरले त्यावरच डिडक्शन मिळतो. आणि ते 10%, 14%, ते नेमकं काय गणित आहे. चला आज हा सगळा कन्फ्युजन दूर करून देतो. NPS समजून घ्यायचं असेल तर फक्त 3 सेक्शन लक्षात ठेवा. सेक्शन 80 CCD 1, सेक्शन 80 CCD 1B आणि सेक्शन 80 CCD 2. सर्वात आधी सेक्शन 80 CCD 1 बद्दल बोलूया. हा सेक्शन लागू होतो तुम्ही स्वतः NPS मध्ये भरलेल्या पैशांसाठी आणि याचा टॅक्स बेनिफिट फक्त ओल्ड टॅक्स रिजिम मध्येच भेटतो आणि हा बेनिफिट 80C च्या त्या 1.5 लाखाच्या एकूण लिमिट मध्ये कन्सिडर केला जातो. म्हणजे यासाठी काही वेगळी डिडक्शनची लिमिट नाही. आता बोलूया सेक्शन 80 CCD 1B बद्दल. हा सेक्शन तेव्हा उपयोगी पडतो जेव्हा 80C ची 1.5 लाख रुपयाची लिमिट क्रॉस झालेली असते. अशा केसमध्ये जर तुम्ही NPS मध्ये आणखीन 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर त्या ऍडिशनल 50,000 वर वेगळा टॅक्स डिडक्शन तुम्ही घेऊ शकतात. पण लक्षात ठेवा हा टॅक्स डिडक्शनचा फायदा फक्त ओल्ड टॅक्स रिजिम मध्येच मिळतो. आता येतो सेक्शन 80 CCD 2. हा सेक्शन तुमच्या कॉन्ट्रीब्युशन साठी नाही, एम्प्लॉयरने तुमच्या NPS मध्ये पैसे टाकले असतील त्या केसमध्ये हा सेक्शन ऍप्लिकेबल होतो. आणि याच ठिकाणी सगळ्यात मोठा गोंधळ सुद्धा होतो कारण हा बेनिफिट ओल्ड आणि न्यू दोघं टॅक्स रिजिम मध्ये मिळतो. फरक फक्त इतका आहे की ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये प्रायव्हेट एम्प्लॉय साठी एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन वर डिडक्शन मिळतं, पण मॅक्सिमम किती? 10% ऑफ बेसिक आणि DA. पण न्यू टॅक्स रिजिम मध्ये गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन वर 14% पर्यंत डिडक्शन मिळतं. आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड असाल म्हणजे बिझनेस करत असाल तर त्या केसमध्ये तुमचा एम्प्लॉयरच नाही, त्यामुळे सेक्शन 80 CCD 2 तुमच्यासाठी लागूच होत नाही. चला आता 10 सेकंदात पूर्ण NPS पुन्हा एक वेळेस रिवाइज करूया. 80 CCD 1 त्यासाठी जे पैसे मी इन्व्हेस्टमेंट केले. 80 CCD 1B ही लिमिट मीच इन्व्हेस्टमेंट केलेली, पण 80C च्या लिमिट्स नंतर एक्स्ट्रा 50,000 रुपयासाठी. आणि 80 CCD 2 हे एम्प्लॉयरने माझ्या बिहाफवर भरलेले पैसे. बस आता NPS चा टॅक्स बेनिफिट कोणाला, कधी आणि कोणत्या कंडिशन मध्ये न्यू आणि ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये मिळतो हा कन्फ्युजन पूर्णपणे क्लिअर झाला असेल. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.